नमस्कार. नमस्कार. माझं नाव दीपा मॅडम आहे आणि आज आपण डिस्कस करतो आहे IMP क्वेश्चन बेसिक मॅथमॅटिक्समध्ये. हा बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट जो काही आहे डिप्लोमा फर्स्ट इयरच्या सर्व स्टुडंट्सना आहे. याच्यामधला जो IMP जो टॉपिक आहे तो युनिट 3 हा आज मी घेतलेला आहे. या टॉपिकचं नाव आहे स्ट्रेट लाईन. याच्यामध्ये असणारे जे IMP क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी बायलिंग्वल लँग्वेज म्हणजेच मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही मध्ये देणार आहे. आणि आता आपण सुरुवात करतो आहे. आता हा पहिला क्वेश्चन आहे. इक्वेशन ऑफ लाईन विथ स्लोप 3 थ्रू 2,3. मग याचा अर्थ काय आहे, तर आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे, तर स्लोप दिलेला आहे आणि स्लोपची व्हॅल्यू 3 आहे आणि जो कोऑर्डिनेट दिलेला आहे ज्या पॉईंटमधून ही लाईन गेलेली आहे ती 2,5 आहे. तर 2 काय आहे, तर ही एक्स व्हॅल्यू आहे आणि 5 काय आहे, तर वाय व्हॅल्यू आहे. आता जेव्हा आपल्याला इक्वेशन ऑफ स्कोप काढायचं असतं त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, तर y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. आता यामध्ये आपल्याला जे काही दिलेलं आन्सर क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या व्हॅल्यू त्यांनी दिलेल्या आहेत, तर y1 ची व्हॅल्यू दिली आहे, m म्हणजे स्लोपची व्हॅल्यू दिलेली आहे आणि x1 ची व्हॅल्यू दिली आहे. आपल्याला y आणि x याची व्हॅल्यू माहीत नाही आहे. सो आपल्याला आता जेव्हा या सगळ्या व्हॅल्यू आपण जेव्हा सबस्टिट्यूट करणार आपल्या इक्वेशनमध्ये, तेव्हा काय येणार आहे, y मायनस y1 ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे, इज इक्वल टू स्लोपची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे, पुन्हा ब्रॅकेट्समध्ये काय येणार, x ची व्हॅल्यू नाही आहे म्हणून x ॲज इट इज येणार, त्यानंतर मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे, तर 2 आहे. आता जेव्हा y हे आपण लेफ्ट साईडलाच ठेवलं आणि सगळ्या व्हॅल्यू जेव्हा राईट साईडला आपण केल्या आणि 3 ने आतल्या ब्रॅकेट्सला मल्टिप्लाय केलं, तर आपलं आन्सर म्हणजे y इज इक्वल टू इक्वेशन कसं होणार आहे, तर y इज इक्वल टू 3x मायनस 6 प्लस 5, कारण इकडे मायनस आहे तर ते राईट साईडला गेल्यानंतर ते प्लस झालं. सो 3x मायनस 6 प्लस 5 काय येणार, आन्सर -1. म्हणजेच आपलं स्लोप ऑफ द इक्वेशन ऑफ द लाईन काय येणार आहे, तर y इज इक्वल टू 3x मायनस 1. म्हणजेच या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, y इज इक्वल टू 3x मायनस 1. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या प्रश्नांची एक्सप्लेनेशन हवे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच माझे जे काही व्हिडिओज येतील तर ते तुम्हाला इमिजिएटली समजतील. थँक्यू.